चला तर मंडळी, आज काही वेगळं बनवूया. तुम्ही कधी रव्यामध्ये बेसन घालून हा पदार्थ बनवला नसेल तर एकदा बनवून बघा. तुम्हाला आवडणारच आहे. करायला खूप सोपा आहे, पौष्टिक आहे. शिवाय आजची रेसिपी तुम्हाला आवडणारीच आहे. तर आधीच एक लाईक करून घ्या. रेसिपी आवडली तर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रोजच्या स्वयंपाकात कांदा, लसूण, आलं, मिरची, कोथिंबीर असे बरेच पदार्थ चिरण्यात बराच वेळ जातो. म्हणूनच मी अगारो एलिट मिनी इलेक्ट्रिक चॉपर मागवलेला आहे. या अगारो इलेक्ट्रिक चॉपरमुळे आपलं मिनिटांचं काम सेकंदामध्ये होतं. हा इलेक्ट्रिक चॉपर वापरायला अतिशय सोपा आहे. किचनमध्ये प्रत्येक गृहिणींसाठी उपयोगी पडणारा असा हा खास मिनी चॉपर आहे. याची 30 व्होल्टची पॉवरफुल मोटर असल्यामुळे 3 ते 4 तासात पूर्ण चार्ज होतो. वारंवार चार्ज न करता तो वापरता येतो. यासोबत एक ड्युअल सेफ्टी टच झाकण सुद्धा आहे. यामध्ये स्टेनलेस स्टीलची धारदार ब्लेड असल्यामुळे कांदा, लसूण, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, टोमॅटो शिवाय ड्रायफ्रुट्स असे बरेच पदार्थ काही सेकंदातच चॉप होतात. 250 ml चा मिनी चॉपर आहे. याचा बाउल फूड ग्रेड BPA फ्री मटेरियलपासून बनवलेला असल्यामुळे अन्नासाठी एकदम सुरक्षित आहे. यासोबत USB केबल मिळते. हा USB रिचार्जेबल असल्यामुळे कुठेही सहज वापरता येतो. त्यामुळे वारंवार चार्ज करण्याची आपल्याला अजिबात गरज लागत नाही. वापरणं अतिशय सोपं आहे. या बाउलमध्ये ब्लेड ठेवायचा आहे. यानंतर यामध्ये जो दिलेलं आहे ड्युअल सेफ्टी झाकण ते लावायचं आहे आणि त्यानंतर यावर लावायची आहे मोटर. ही मोटर व्यवस्थित सेट करून घ्यायची, त्याशिवाय हे चालू होत नाही. मिनी चॉपर चार्ज करण्यासाठी याला आपल्याला दिलेली आहे रिचार्जेबल केबल वायर. ही याला अशी अटॅच करायची आहे आणि त्यानंतर हा मिनी चॉपर आहे तो चार्ज करून घ्यायचा. याचं वन टच पुश बटन ऑपरेशनमुळे हा चॉपर वापरणे खूपच सोपं आहे. तर अतिशय उपयोगी पडणारा हा अगारोचा इलेक्ट्रिक चॉपर तुम्हाला हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. तर आजची रेसिपी बनवण्यासाठी मी या चॉपरचा वापर करणार आहे. तर मोठे गाजरचे तुकडे करून घेतले, चॉपरमध्ये घालायचे आहे. ब्लेड सुद्धा लावलेला आहे. वरचं झाकण लावून चॉपर चालू करायचं आहे. हे बघा, काही सेकंदातच आपलं हे गाजर आहे ते एकदम बारीक झालेलं आहे. यापेक्षाही तुम्ही बारीक करू शकता. तुम्हाला दाखवते. ब्लेड काढून घ्यायचा आणि हे पहा किती मस्त असं हे गाजर काही सेकंदात बारीक झालेलं आहे. आता यापेक्षाही तुम्ही बारीक गाजर करू शकता, पण मला असंच गरज आहे म्हणून मी एवढंच बारीक केलं आहे. यानंतर या चॉपरमध्ये कांदा आणि टोमॅटो सुद्धा मी बारीक करून घेणार आहे. मोठे मोठे तुकडे घातले, बारीक करून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता कांदा आणि टोमॅटो सुद्धा एकदम बारीक झालेला आहे. आपल्याला सुरीने अजिबात कापायची गरज नाही. कांदा आणि टोमॅटो सुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेतलाय. यानंतर सिमला मिरचीचे मी मोठे मोठे तुकडे करून घेतले, चॉपरमध्ये घातले. आता हे सुद्धा बारीक करून घेऊया. तर सिमला मिरचीचे तुकडे सुद्धा हे बघा किती मस्त असे बारीक झालेले आहेत. आता सिमला मिरची सुद्धा मी प्लेटमध्ये काढून घेते. मला ज्या ज्या गोष्टीची गरज आहे, वस्तूची गरज आहे ते मी बारीक करून घेणार आहे. आता यामध्ये कोथिंबीर, लसूण, आलं, एक हिरवी मिरची घातली आहे. यानंतर काही कढीपत्त्याची पानं सुद्धा यामध्ये घातली आहे. चॉपरमध्ये घातल्यानंतर वरचं जे झाकण आहे ते लावायचं आहे, मोटर लावायची आहे आणि हे सुद्धा एकदम बारीक चॉप करून घ्यायचं आहे. आता एवढं सगळं हे साहित्य तुम्हाला बारीक करण्यासाठी किती वेळ लागेल, पण मॅजिक बघा काय जादू झाली आहे. किती मस्त असं हे बारीक झालेलं आहे. रेसिपी बनवण्यासाठी जे जे साहित्य लागलंय ते मी या चॉपरमध्ये बारीक करून घेतलंय, म्हणजे माझ्या वेळेची बचत आणि किती कमी सेकंदामध्ये माझं हे काम चॉपरने एकदम सोपं करून दिलंय. आता ज्या गोष्टीची गरज आहे ते मी चॉप करून घेतलंय, म्हणजे बारीक करून घेतलेलं आहे. आता हे चॉपर वापरणं जितकं सोपं आहे तेवढं स्वच्छ करणं सुद्धा सोपं आहे. याची मोटर अजिबात नळाखाली धुवायची नाही, फक्त कपड्याने पुसून घ्यायची आहे. एकदम पटकन अशी ही साफ होते. याला अजिबात पाणी लावायचं नाही. यानंतर याचा बाउल आणि हा ब्लेड आहे तो व्यवस्थित नळाखाली धुवून घेऊ शकता. ब्लेडला अजिबात हात लावायचा नाही कारण तो धारदार असतो. याचा बाउल असा धुवून घ्यायचा. हे पहा बाउल स्वच्छ झालेला आहे. यानंतर याचं जे झाकण दिलेलं आहे ते सुद्धा आपल्याला असं स्वच्छ करून घ्यायचं आहे. म्हणजे स्वच्छ करणं सुद्धा हे काही कठीण काम नाही. आपलं हे चॉपर सुद्धा आपलं हे स्वच्छ झालंय. कोरड्या कपड्याने पुसून तुम्ही ठेवू शकता. आता पुढची रेसिपीची सुरुवात करूयात. यासाठी एक बाउल घेतलेला आहे. यामध्ये घालायचं आहे इथे
मी पाऊण वाटी रवा घेतलाय, 1 वाटीला थोडासा कमी आणि त्यानंतर अर्धी वाटी मी इथे बेसन घेतलेलं आहे। आता यामध्येच 1 चमचा मी तांदळाचं पीठ घातलंय, अर्धी वाटी आपल्याला दही घालायचं आणि सारख्याच वाटीने आपल्याला 2 वाटी पाणी घालायचंय। पाण्याचा वापर सुरुवातीला कमीच करायचा, लागेल तर आपण पुढे पाण्याचा वापर करायचा। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। आता रवा घातलाय, यामुळे झाकण ठेवूया आणि 5 मिनिटांसाठी फक्त बाजूला ठेवून देऊया। बॅटर आपलं हे छान असं सेट झालेलं आहे, चांगलं फुललेलं आहे। पण ज्या भाज्या चॉपरमध्ये चॉप करून ठेवल्या होत्या बारीक बारीक, त्या भाज्या सगळ्या यामध्ये घालूया। यानंतर यामध्ये घालूया पाव चमचा हळद, 1 चमचा लहान लाल तिखट, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा लहान गरम मसाला आणि 1 चमचा जिरं घातलेला आहे। यानंतर 1 मोठा चमचा ओवा घेतलेला आहे, तो हातावर असा चोळून घालायचा आहे, म्हणजे याचा फ्लेवर चांगला येतो। ओव्याचा वापर नक्की करा। आणि आता घालूया चवीप्रमाणे मीठ आणि अगदी जरासं पाणी घालायचं आहे। पाण्याचा वापर सुद्धा जास्त इथे करायचा नाही, अगदी जरासं मी इथे पाणी घातलेलं आहे। यानंतर सगळं व्यवस्थित हे बघा मिक्स करून घ्यायचं आहे। पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट होतं, जास्त आता पाणी घालायची गरज नाही। जेवढं साहित्य मी सांगितलं आहे ते एकदम व्यवस्थित सांगितलेलं आहे। आपल्याला असंच हे बॅटर पाहिजे, जास्त पातळ बनवायचं नाही। तर आज आपण मस्त पौष्टिक असे धिरडे बनवतोय। यासाठी तव्याला तूप घालून व्यवस्थित असं हे पसरवून घ्यायचं आहे। यानंतर 1 ते 1.5 पळी बॅटर घालायचं आहे। तुम्हाला लहान मोठं ज्या आकारामध्ये हवं त्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता। मी मीडियम आकारात बनवते। व्यवस्थित असं हे पसरवून घ्यायचं, थोडंसं पातळ लेअरमध्ये बनवायचं आहे, म्हणजे ते कच्चं राहत नाही आणि शिजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही। पसरवून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि 2-3 मिनिटं एका बाजूने शेकू द्यायचं आहे। यानंतर याला उलटून घ्यायचं आहे। तर आता वरून कोरडं झालेलं आहे, हे बघा उलटून घेतलेलं आहे, मस्त असा रंग आलेला आहे। आता वरून सुद्धा याला तूप लावून घेऊया। तूप लावल्यामुळे या धिरड्याची चव अप्रतिम लागते। तुम्ही पाहिजे तर तेलाचा वापर सुद्धा करू शकता। एका बाजूनी चांगलं असं दाबून चांगलं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे त्या भाज्या आपण ज्या घातल्यात ना यामध्ये त्या कुठेही कच्च्या राहणार नाही। हे धिरडं बनवायला जास्त वेळ लागत नाही, काही मिनिटातच आपलं हे धिरडं बनून तयार होतं। उलटून घेऊया। तूप लावायचं आहे आणि दोन्ही बाजूनी छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। आपण यामध्ये ज्या भाज्या घातल्या त्यामुळे हे धिरडं आहे ना चवीला इतकं छान लागतं, खूपच चवीला भारी लागतं। तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्याच्या वेळी तुम्हाला काही पौष्टिक खायचं असेल तर या पद्धतीने असं हे धिरडं बनवू शकता। जाळीवर काढून घ्यायचं आहे, म्हणजे याची एक्स्ट्राची वाफ निघून जाईल। आता सारख्याच पद्धतीने तुम्हाला अजून एक धिरडं बनवून दाखवते। तर तूप लावायचं आहे तव्याला आणि 1 ते 1.5 पळी बॅटर घालायचं आहे आणि एकदम पातळ लेअरमध्ये असं पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे ते पटकन भाजलं जाईल। तर हे बघा असं पसरवून घ्यायचं आहे। आपण जे बॅटर बनवलंय ना त्यामध्ये 4 धिरडे बनून तयार होतात। व्यवस्थित असं पसरवून घेतलं। यानंतर यावर झाकण ठेवूया आणि 2-3 मिनिटं एका बाजूने शिजवून घेऊया। कोरडं झालेलं आहे, आता याला उलटून घ्यायचं आहे आणि याला वरून तूप लावून घ्यायचं आहे। मस्त असा रंग आलेला आहे, हे बघा। परत झाकण ठेवायचं आहे, दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचं आहे। उलटून घेऊया आता। चवीला खरंच खूप छान लागतं। मुलं जर भाज्या खात नसतील तर तुम्ही मुलांच्या आवडीच्या भाज्या यामध्ये घालू शकता। मुलंच काय मोठे सुद्धा भाजी चपाती खायचा कधी कधी कंटाळा करतात, तर या पद्धतीने तुम्ही त्यांना असं हे धिरडं बनवून देऊ शकता। पौष्टिक आहे, त्यामुळे या पद्धतीने तुम्ही हे नक्की बनवून बघा। तर आपली सगळी धिरडी अशी बनवून तयार झालेली आहे। रंग पाहू शकता काय सुरेख आलेला आहे। आपली ही 4 अशी मस्त खमंग खुसखुशीत अशी ही धिरडं बनवून तयार झालेली आहेत। आपण धिरडं बनवण्यासाठी बऱ्याच पदार्थांचा वापर केलेला आहे, त्यामुळे हे पौष्टिक सुद्धा आहे। हे धिरडं चटणी सोबत, सॉस सोबत किंवा दह्यासोबत खाण्यासाठी खूपच चवीला छान लागतं। नक्की या पद्धतीने करून बघा। तुम्ही कधी या पद्धतीने असं हे पौष्टिक धिरडं बनवलं नसेल तर एकदा माझ्या या पद्धतीने बनवून बघा। माझं काम तर एकदम वाचलेलं आहे, काही मिनिटातच झटपट अशा भाज्या चॉप झाल्याशिवाय हे धिरडं सुद्धा बनवून तयार झालेलं आहे। पहा किती मस्त झालेलं आहे। हे दिवसभर असं मौसूद राहील, मुलांना दिलं ना तर मुलं आवडीने खातील।
मुलांच्या आवडीच्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता. मुलांना अशी चटणी नको हवी असेल तर सॉसबरोबर किंवा दह्यासोबत तुम्ही त्यांना देऊ शकता. आजची रेसिपी तुम्हीसुद्धा करून बघा. माझी खात्री आहे तुम्हाला आवडलीच असेल. आवडली असेल तर लाईक करा आणि मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत शेअर करा.